नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी। माझं नाव उदय। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बुद्धिमत्ताचा एक प्रश्न। तर मी आपला वाचून दाखवतो बघा। सागर हा विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, सुजित सागरपेक्षा उंच आहे, श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची? मग याचे चार ऑप्शन आहे बघा, सुजित, सागर, विजय आणि अजित। आता हाच प्रश्न मी तुम्हाला फळ्यावर सोडवून दाखवणार आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो, प्रश्न मी फळ्यावर लिहून घेतलेला आहे। आता मी त्याला पुन्हा एकदा वाचून दाखवतो बघा। सागर हा विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, सुजित सागरपेक्षा उंच आहे, श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची? हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे। याच्यामध्ये काय दिलंय की काही विद्यार्थ्यांची नावं दिली आहेत आणि त्यांच्या उंचीबद्दल सांगितलेलं आहे व शेवटी प्रश्न विचारला आहे की सर्वात कमी उंची कोणाची। आता हे सोडवत असताना काय करायचं की सुरुवातीला जे कंडिशन दिलेली आहे, जी अट दिलेली आहे, मग याचं दोन नाव आहे, तर मग आधी हे सोडवून घ्यायचं। त्याच्यानंतर या नावाशी संबंधित काय भेटतंय का ती साखळी त्याला जोडायची असते, म्हणजे साखळी पद्धतीने सोडवायचं। ते कसं बघा, आता उंचीबद्दल सांगितलंय, याच्या ऐवजी त्यांनी काय सांगितलं असं वय सांगितलं असतं, वय राहू शकलं असतं, किंवा एखादा पदावर आलेले ते तर पदानुसार। तर मग हे सगळं काय पदाला पण जॉईन करू शकतो आपण, वजनाला पण जॉईन करू शकतो, आणि इथं काय सांगितलं त्यांनी उंचीला जॉईन केलेलं। मग आता बघा मी काय करतो की एक आडवी रेष काढून घेतो अगोदर। ठीक आहे, आपण एक आडवी रेष काढून घेतलेली आहे। आता इथं काय करायचं की सुरुवातीला पहिली कंडिशन दिली, सागर हा विजयपेक्षा उंच आहे। मग मी काय करतो, इथं सागर नाव लिहितोय बघा, सागरचा सा लिहिला फक्त। ठीक आहे, सा, आणि एक रेष काढली अशी। याचा अर्थ काय असतो की सागरची इतकी उंची आहे। ठीक आहे, सागरची इतकी उंची, काय दिलंय, सागर हा विजयपेक्षा उंच आहे। मग काय करेल मी इथं दुसरी एक रेष काढणार। ठीक आहे, मग ही सागरच्या उंचीपेक्षा कमी उंची दाखवायची। मी इथं काय नाव देणार, मी विजय नाव देणार। ठीक आहे, याला नाव दिलं मी विजय। मग आता काय सांगितलंय, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे। अजित आणि श्रीकांत या दोघांचे नाव आलेले नाहीयेत, मग आपल्याला साखळी शोधायची। मग पुढे दिलंय बघा, सुजित सागरपेक्षा उंच आहे। मग आता सुजित बद्दल दिलंय, सागर बद्दल दिलं, मग इथं सागर आहे, मग सुजित सागरपेक्षा उंच आहे, मग हा सागर आहे, याच्यापेक्षा उंच सुजित आहे, मग याच्यापेक्षा मोठी रेष काढतो मी थोडीशी। ठीक आहे, ही मोठी रेष काढली, मग याला नाव देऊ आपण सुजित। मग इथं फक्त सु असं लिहू, हा झाला सुजित। आता पुढे दिलं बघा, श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे। मग आता इथं सुजित आलाय आणि त्याच्यापेक्षा उंच श्रीकांत आहे, म्हणजे ही साखळ जुळते बघा। मग या ठिकाणी श्रीकांतचं नाव लिहितो, श्री असं लिहितो मी। ठीक आहे, श्री, आणि याची उंची सुजित पेक्षा जास्त दाखवायची आहे। आता पुढे दिलंय, हे किती झालं, 1 2 3 4। आता दुसरी कंडिशन मध्ये अजित आणि श्रीकांतचं नाव दिलेलं होतं, मग इथं अजित आहे बघा, अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे, म्हणजे हा श्रीकांत याच्यापेक्षा उंच आहे अजित। मग या ठिकाणी डायरेक्ट वरती दाखवायचं मग हा श्रीकांत पेक्षा उंच दिसत आहे। हे सगळ्यांचं नाव आले। आता शेवटी काय प्रश्न विचारला होता की सर्वात कमी उंची कोणाची? आता तुम्ही बघू शकता इथं अजित, श्रीकांत, सुजय, सागर आणि विजय, मग सर्वात कमी उंची आली आहे विजयची। मग आता आपल्याला उत्तर शोधलं विजय। आता मग प्रश्नावर जाऊ आणि विजय या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण प्रश्नावर परत आलेलो आहे आणि आपण जे उत्तर शोधलं होतं ते होतं विजय। आता मी विजय या ऑप्शनवर क्लिक करणार आहे। तर बघा मित्रांनो, आपलं उत्तर दिलेलं बरोबर आहे। धन्यवाद।